तर आपण DHSचे हे बघत होतो की डिस्ट्रिक्ट, त्याच्यामध्ये डिव्हिजन, त्याच्यामध्ये कोणते कोणते डिस्ट्रिक्ट येतात, जिल्हे, आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते हॉस्पिटल आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही एक प्रेफरन्स बनवून ठेवू शकता. तुम्हाला आता DVला गेल्यास तर कुठे कुठे तुमची पोस्टिंग मिळू शकते, तुम्हाला कोणते कोणते हॉस्पिटल आहेत त्याच्यासंबंध. आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलं होतं हे ठाणे वगैरे सर्व डिव्हिजन आणि त्याच्यामध्ये येणारे डिस्ट्रिक्टची लिस्ट दाखवली होती मी पहिलं तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये येणारे हॉस्पिटल बघत होतो. तर आपण याच्या आधीचे डिव्हिजन बघितले, आता कोल्हापूर डिव्हिजनपासून बघू राहिलेले डिव्हिजनचे, त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात. तर हे कोल्हापूर डिव्हिजन, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट फर्स्ट समजा कोल्हापूर, त्याच्यामध्ये हे बावडा वगैरे सब डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल, हे रुरल हॉस्पिटल आहेत. रुरल हॉस्पिटल मुरगड, गारोटी, रुरल हॉस्पिटल कागल, ठीक आहे. ते नावं त्या त्या एरियामध्ये जे त्या साईडचे आहेत त्यांना ते गावाचे नावं समजून जातील. तर आता त्या साईडचे मी नसल्यामुळे मला काही एवढी आयडिया नाही त्या गावांची नावं जे काय असतील. तर ज्याने ज्याने तिकडे फॉर्म भरला आहे, ज्या त्या साईडच्या त्यांना समजून जाईल हे गावांची नावं काय असतील. ते शिरोळ, दत्तवाड, ठीक आहे, जे काय असेल रुरल हॉस्पिटल आहे तिथं पण. त्याच्यानंतर चंद्रपूर, आजारा, ठीक आहे, हे पण रुरल हॉस्पिटलच आहे ते सर्व. हे झाले याचे कोल्हापूरचे. त्याच्यानंतर सांगली, कोल्हापूर हे त्याच्यातच येतं, त्याच डिव्हिजनमध्ये. त्या डिस्ट्रिक्टमध्ये हे कवठे महांकाळ सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे तिथे, SDH, ठीक आहे. त्याच्यानंतर SDH इस्लामपूर, त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल आहे हे जाट, आटपाडी, वांगी. त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल काडेगाव, विटा, बॉलनकी, ठीक आहे, जे काय झालं रुरल हॉस्पिटल, हे सर्व रुरल हॉस्पिटल आहेत. आणि जनरल हॉस्पिटल सांगलीचं. त्याच्यानंतर नेक्स्ट रत्नागिरी पण त्याच्यातच येतं. हे SDH, ठीक आहे, 3 SDH आहे तिथं. कामठेला एक आहे, कळमणीला एक, दापोडला एक. त्याच्यानंतर हे रुरल हॉस्पिटल राजापूर, ठीक आहे, गुन्हेगाट, पाळी, राणी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, रत्नागिरीचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल लांजाला एक आहे, रायपट्टण, ठीक आहे, जे काय असेल तिथे एक आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये कोणते कोणते येतात, हे सर्व कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये येतात, ठीक आहे. हे सिंधुदुर्गमध्ये हे कुडल, देवगड, मालवण, हे रुरल हॉस्पिटल. हे SDH, 3 SDH आहेत, हे खालचे RH आहेत. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक आहे सिंधुदुर्गचं मेन. त्याच्यानंतर हे सर्व त्याच्या अंडर येतील हे सर्व हॉस्पिटल. त्याच्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन आहे औरंगाबाद डिव्हिजन. औरंगाबाद डिव्हिजनमध्ये फर्स्ट औरंगाबादचे बघू कोणते कोणते आहेत हॉस्पिटल. त्याच्यामध्ये SDH आहेत, गाणगापूरचं आहे, सिल्लोडचं, विजापूरचं. त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल आहेत खुलताबादचं, पाचोड, कन्नड. त्याच्यानंतर हे रुरल हॉस्पिटल पिसोर, करमाडला एक आहे, सायगावला आहे. त्याच्यानंतर हे RHS आहेत, अजंठाला एक आहे, बेडकीन, औरंगाबाद. आणि जनरल हॉस्पिटल औरंगाबादचं GH एक आहे तिथं. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं हिंगोली, त्याच औरंगाबाद डिव्हिजनमध्येच हिंगोली. त्याच्यामध्ये SDH आहे, बासमत, ठीक आहे, जे काय असेल तिथं आहे. त्याच्यानंतर RH मलापूर, कळमनुरी, सेनगाव, हिंगोली. हिंगोलीचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, ठीक आहे. जे डिस्ट्रिक्ट आहे ना ते हे हिंगोली डिस्ट्रिक्ट आहे ना, तर तिथं प्रत्येक ठिकाणी ना एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतंच. त्याच्यानंतर नेक्स्ट जालन्याचं हे SDH आहे अंबडला. त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल नेरचं आहे, नूर, मंता, जाफराबाद, हे सर्व रुरल हॉस्पिटल आहेत. त्याच्यानंतर हे जालन्याचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, ठीक आहे. आणि बाकी रुरल हॉस्पिटल आणि SDH. तर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल दिसेल. त्याच्यानंतर SDH आणि RH सब डिस्ट्रिक्ट आणि रुरल हॉस्पिटल मोस्टली तरी. तसं याच्या व्यतिरिक्त पण आहेत हॉस्पिटल, पण मेन हे आहेत सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सेलूचं. त्याच्यानंतर गंगाखेड रुरल हॉस्पिटल, पाथरी, पूर्णा, बोरी, पालम, जिंतूर,
आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल परभणीचं. रूरल हॉस्पिटल मानवतला एक आहे. त्याच्यानंतर हे लातूर डिव्हिजन. लातूरमध्ये 4 डिस्ट्रिक्ट येतात. फर्स्ट आहे लातूर, हे SDH आहे, उदगीरला एक आहे आणि निलंगेला. त्याच्यानंतर RH आहे चाकूरला, मुरुड, औसा, रेणापूर, देवणीला. त्याच्यानंतर किल्लारीला एक आहे RH. त्याच्यानंतर बाभळगावला आहे. ॲक्च्युली बाभळगावला 2 आहे, हे एक आहे आणि एक PTS आहे, ट्रेनिंग सेंटरचं एक आहे आणि बाभळगाव RH एक आहे. ठीक आहे. याच्यातले काही मी तुम्हाला काही डेफिनेटली मिस झाले असतील, ते आत्ता मला एक आठवलं, ते एक आहे तिथं. ठीक आहे. तिथे 2 आहेत ॲक्च्युली बाभळगावला, एक PTSचं एक आहे आणि एक RH एक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे मिस झालेले होते ह्याच्यामध्ये काही मी आणखीन ॲड केले आहेत. अहमदपूरचं एक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर औराद शहाजनीचं आहे. अच्छा हां, औराद शहाजनी एक मिस झालं होतं, ते एक टाकलेले मी ॲड केले. कासार शिरसत्र एक आहे. त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आहे लातूरचं एक. आणखीन अच्छा हां, आणखीन काही मिस झालेले आहेत ह्याच्यामध्ये. हे पण आहे याच्यामध्ये लातूरला एक TB हॉस्पिटल पण आहे. त्याच्यानंतर वुमन्स हॉस्पिटल एक आहे. त्याच्यानंतर रिमांड होमला पण एक वॅकन्सी असते, 1 की 2 समथिंग वॅकन्सी आहेत. रिमांड होमला एक आहे. ठीक आहे. हे 3 मिस झालेले आहेत लातूरमध्ये. आणखीन ठीक आहे, काही मिस झाले असतील माझ्याकडून डेफिनेटली, आत्ता ते काय जे आठवले ते मी सांगतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बीड. बीडमध्ये हे सब डिस्ट्रिक्ट आहे गेवराईचं. त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट परळी, केज, माजलगावचं हे RH आहेत. तालखेडचं धारूर रूरल हॉस्पिटल घाटचं. त्याच्यानंतर रूरल हॉस्पिटल धानोरा, आष्टी, पाटोदा, बीड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बीड. ठीक आहे. हे खूप मोठं हॉस्पिटल आहे डिस्ट्रिक्टचं आपलं बीडचं. त्याच्यानंतर जिरॅट्रिक अंबाजोगाईचं. ॲक्च्युली हे जिरॅट्रिक अँड सायकॅट्रिक हॉस्पिटल आहे. जिरॅट्रिक अँड सायकॅट्रिक GHN PSI हॉस्पिटल आहे ते अंबाजोगाईचं. त्याच्यानंतर रूरल हॉस्पिटल चिंचवड. ठीक आहे. हे हां, इथं काम केलेलं मी, जिरॅट्रिक हॉस्पिटलला पोस्टिंग होती माझी. ठीक आहे. चला नेक्स्ट नांदेड. नांदेडमध्ये सब डिस्ट्रिक्ट आहे मुखेडचं, देगलूर, गोकुंडा, हदगाव, बिलोली, उमराई, कंधार, लोहा. ठीक आहे. हे सब डिस्ट्रिक्ट SDH आहेत, हे RH आहेत. त्याच्यानंतर रूरल हॉस्पिटल धर्माबा. त्याच्यानंतर रूरल हॉस्पिटल मुखेडचं भोकर, नायगाव, माहूर, हिमायतनगर, नांदेड जनरल हॉस्पिटल नांदेडचं. त्याच्यानंतर RH मांडवीचं. हे झाले नांदेडचे. त्याच्यानंतर ओस्मानाबादचे उमरगा हे SDH, उमरगा, परंडा आणि तुळजापूरचे SDH आहेत. बाकीचे RH आहेत. भूम परंडा जे म्हणतात हे भूम आहे, परंडाला जे आहे ते SDH आहे आणि भूमचं RH आहे. त्याच्यानंतर कळंब, वाशी, तेर. ठीक आहे. लोहारा, मुरुड, उस्मानाबाद आणि RH सास्तूरचं एक. ठीक आहे. तर ह्या डिव्हिजनमध्ये मोस्टली माहीत आहेत मला, कारण ह्या डिव्हिजनचं असल्यामुळं मला माहीत आहे इकडं. नेक्स्ट अकोला डिव्हिजन. ठीक आहे. आता या डिव्हिजनचे नाही माहीत मला इतके. अकोला त्याच्यापैकी हे SDH आहे मूर्तिजापूरचं. त्याच्यानंतर कोटेरा, मलापूर. ठीक आहे. अकोला जनरल हॉस्पिटल अकोल्याचं. त्याच्यानंतर अमरावतीचं सब डिस्ट्रिक्ट हे अचलपूर, मोर्शी, वाडूर. ठीक आहे. सुरजी जे काय असेल ते गावांचे नाव आता ते त्या साईडच्यांना समजून जातील तुम्हाला. हे रूरल हॉस्पिटल आहेत सर्व. ठीक आहे. आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अमरावतीचं. ठीक आहे. तर ते बघून घ्या जे आहेत त्या साईडचे, ज्यांनी तिकडं फॉर्म भरला आहे त्यांना हे आहेत हॉस्पिटल तिकडे. त्याच्यानंतर इथं बुलढाणामध्ये हे SDH 2 आहेत, शेगावला एक आहे आणि मलकापूरला एक आहे. बाकी हे RH आहेत. ठीक आहे. BBला वगैरे हे सर्व RH आहेत. त्याच्यानंतर रूरल हॉस्पिटल लोणार. त्याच्यानंतर म्हटला बुलढाणा हे बुलढाण्याचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर वाशिमचं हे रूरलच आहेत तिकडे सर्व. रिसोड, मनोरा, अनसिंग आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वाशिमचं. त्याच्यानंतर यवतमाळ. ते पण त्याच्यात यवतमाळमध्ये दारवा, पुसद, उमरखेड, वाणी, नेर. ठीक आहे. हे SDH आहेत 3, बाकी RH आहेत. आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पण असेल
नेर हे बघून घ्या, त्या साईडचे जे आहेत त्यांनी अर्नी जी ओके. रुरल हॉस्पिटल लोही आणि जनरल हॉस्पिटल यवतमाळचं ते तर राहणारच. ठीक आहे, जनरल हॉस्पिटल यवतमाळ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नागपूर डिव्हिजन. ठीक आहे, पुढलं डिव्हिजन आहे नागपूर. नागपूरमध्ये कोणते कोणते डिस्ट्रिक्ट आहेत फर्स्ट बघू नागपूरचं. नागपूरमध्ये जास्त त्या साईडलाच फॉर्म भरले आहेत खूप. नाशिक आणि नागपूर त्या साईडला ज्या वॅकन्सी जास्त असल्यामुळे तिकडे खूप सारे फॉर्म पडलेले आहेत. तर तिकडे बघा SDH आहे, हे रामटेकला एक आहे आणि हे ठीक आहे जे काही नाव असतील. त्याच्यानंतर हे RH आहेत, काटोळनेर उमरनेरचं. ठीक आहे, नारखेड रुरल हॉस्पिटल. त्याच्यानंतर हे सर्व रुरल हॉस्पिटल्स आहेत आणि जनरल हॉस्पिटल नागपूरचं रुरल हॉस्पिटल बघा. नेक्स्ट गडचिरोली. गडचिरोलीमध्ये SDH 3, आरमोरीला अहेरी आणि कुरखेडा. त्याच्यानंतर हे RH आष्टी वडसा कोरची ठीक आहे जे काही असतील. रुरल हॉस्पिटल हे दानोरा एक आहे, सिरोचा एक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट भंडारा. भंडाऱ्यामध्ये तुमसर हे SDH आहेत, तुमसर आणि साकोळीचं SDH आहेत आणि बाकीचे मग RH आहेत. हे इतके RH आहेत आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बुलढाण्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये हे SDH वारोरा. ठीक आहे. त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल, हे सर्व रुरल हॉस्पिटल आहे ते बघून घ्या, सावली वगैरे. आणि त्याच्यानंतर हे सर्व रुरल आणि हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चंद्रपूरचं. त्याच्यानंतर वर्धा. हे वर्ध्याचे इतके SDH 2 आहेत आणि बाकी हे RH सर्व आणि एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. ठीक आहे. हे वर्ध्याचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, 2 SDH आणि बाकीचे RH, हे इतके हॉस्पिटल आहेत. त्याच्यानंतर गोंदिया. गोंदियामध्ये पण गोंदियामध्ये हे SDH 1 आहे, SDH 1 आहे, बाकी हे RH आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल गोंदियाचं एक. ठीक आहे. हे डिस्ट्रिक्ट, बाकी हे एक SDH आणि बाकीचे RH. तर इतके हॉस्पिटल आहेत. आता मी सर्व डिटेलमध्ये तर मोस्टली सांगितले आहेत. काही डेफिनेटली मिस झाले असतील माझ्याकडून पण काही. ठीक आहे. एवढे लिस्ट काढण्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी थोडे बहुत मिस झाले असणारच आहे डेफिनेटली. तरी मी म्हणजे थोडे बहुत आठवले मला सांगताना ते मी ॲड केले जे लिस्टमध्ये राहिले असतील टाकताना माझे. तर आता मी तुम्हाला सर्व लिस्ट आणि हे सांगितले. आता ह्याचा अर्थ असं नाही की तुम्हाला एवढ्यापैकी प्रत्येक ठिकाणी पोस्टिंग मिळेलच. मी तुम्हाला हे सांगितले की एवढ्या ठिकाणी हे आहे, हे डिव्हिजन झाले आणि तितक्या ठिकाणी हे हॉस्पिटल आहेत. पण त्या हॉस्पिटलला ना आपले DHSचे हॉस्पिटल, पण तिथं व्हॅकन्सी असेल तरच तुम्हाला ते तिथं दाखवतील, शो करतील. जसं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की आता बघा हे गोंदियाचं लिस्ट आहे. तुम्हाला आता याच्यापैकी इतके हॉस्पिटल, असं नाही की प्रत्येक हॉस्पिटल तुम्हाला लिस्टमध्ये दाखवतीलच. आता समजा या हॉस्पिटलला वॅकन्सी आहे, रुरल हॉस्पिटल चिचकड, ठीक आहे, जे काय असेल तिथं वॅकन्सी आहे तर ते दाखवतील. हां, इथं 2 वॅकन्सी आहे. समजा इथे पण वॅकन्सी आहे, दाखवतील इथे 1 आहे, इथं पण आहे, इथे 3 वॅकन्सी आहेत. ठीक आहे. ह्या खालच्या हॉस्पिटलला वॅकन्सी नाहीत तर हे तुम्हाला दाखवणारच नाहीत नाव. ठीक आहे. ते लिस्टमध्ये तुम्हाला तिथे ते नाव शोच करणार नाहीत, बिलकुल दाखवणार नाहीत. ठीक आहे. आता राहिलेत काय तुम्हाला त्याच्यानंतर, हां समजा इथे परत आहे तर इथे तुम्हाला दाखवतील हां इथे 1 वॅकन्सी आहे. तर आता ज्यावेळेस तुमचा प्रेफरन्स होईल तिथे सिक्वेन्स वाईज मेरिटप्रमाणे, तर तुम्ही समजा एखाद्या कॅन्डिडेटने फर्स्ट कॅन्डिडेट ज्याने चूज केले की हां मला हे पाहिजे, रुरल हॉस्पिटल अर्जुनीचं पाहिजे, तर त्याने हे चूज केलं, ही जागा एक कट झाली. ठीक आहे. तर बाकीच्यांना ते नाव शो होणार नाही की ही जागा भरली. ठीक आहे. बाकीच्यांना राहिलेलं काय, आता हे 2 जागा, या 3 जागा, ही 1 जागा. ठीक आहे. हे असं तिथं हे होतं, प्रेफरन्स भरून घेतला जातो. तुम्हाला असे लिस्ट दाखवतात तिथं. ठीक आहे. हे त्यांची लिस्ट नाही, हे मी बनवलेली लिस्ट आहे आता. ठीक आहे. अशी म्हणजे अशा टाईपमध्ये तुम्हाला तिथं दिसेल, तिथं डिस्प्लेवर दाखवतील तुम्हाला लिस्ट.
ठीक आहे. हे असे हेच नाही दाखवणार, हे मी बनवलेले आहे. तर याच्या रिलेटेड खूप जण विचारत होते की हॉस्पिटल कोणते आहेत कोणते आहेत कोणते. ठीक आहे, खूप दिवस आहे, मला ते खूप वेळ लागला लिस्ट बनवायला. ठीक आहे, इतकी खूप मोठी लिस्ट होती. तर चालेल, याच्या व्यतिरिक्त काही आणखीन डाऊट्स असतील तर मी नेक्स्ट पार्टमध्ये वगैरे घेईन. Q&A सिरीज पण आपली चालू आहे. मोस्टली आता एखादा किंवा 2 पार्ट घेईन. मोस्टली तर क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत मी. काही असतील आणखीन पण कोणाचे काही जे रिपीट न झालेले, तर ते काही घेईन मी एखादा पार्ट. बाकी याच्या व्यतिरिक्त काही आणखीन रिलेटेड अपडेट असेल किंवा आणखीन काही अपडेट असेल अदर एक्झामचं पण, तर मी तसं अपडेट देईन. बाकी तुम्हाला हे PDF वगैरे तर मी ग्रुपवर पण टाकेन. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा, तर मी त्याच्यावर पण हे टाकेन PDF सर्व याची इंग्लिशची. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका.